मंगेश साबळे यांचा व्हिडिओ होतोय व्हायरल। गळ्यामध्ये पैशाचा हार घालून तर कधी गाडी जाळून नेहमीच आपल्या हटके स्टाईलने आंदोलन करणारे मंगेश साबळे यांचा हा व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल। आम्ही भरती काढली का म्हणे, आमचा विषय नाही म्हणे। लाज वाटते या भारत देशात अशी लोकशाही जर राबवत असेल हे लोक, तर काय संबंध यांचा? आम्ही भरती काढली नाही म्हणजे आम्ही पाकिस्तानाच्या पंतप्रधानाला द्यायचं का निवेदन? पाकिस्तानाच्या विभागीय आयुक्तांना निवेदन द्यायचं का? मी नाही सर, विषय नाही ऐकणार मी। सर ऐका, पहिल्यांदा मी म्हणतोय मला लाज वाटते या ठिकाणी, लाज वाटते, लाज नागरिक असल्याचा पहिल्यांदा म्हणतोय सर। हे वाक्य मी सुशिक्षित करून घेतो मी सर, ऐक हे खपून घेणार नाही मी। इथून सुरुवात करावी लागते सर, इथून सुरुवात निवेदनापासून। नाही तुम्ही अटक करा मॅडम, आम्ही आमचा आवाज करणार आहे। आवाज नाही करायचा, तुम्ही कोण आवाज दाबणार? आमचा आवाज करणार आम्ही। तुम्ही थांबा, आवाज का नाही करायचा? आवाज का नाही करायचा? आमचा आवाज दाबताय का तुम्ही? सामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? मग आवाज करायचा नाही म्हणजे काय संबंध तुमचा? निवेदन घेणार नाही तुम्ही, परत आवाज दाबायचा, आवाज दाबायचा। सलीमालीमध्ये जाऊन उड्या घ्यायच्या का आम्ही पोरांनी? व्यवस्थित बोला मॅडम, पद्धतशीर बोला। तुम्ही अधिकारी आहेत, तुम्ही कोणाशी बोलताय? आवाज करू नको मला, आमचा आवाज दाबू नका तुम्ही। निवेदन देणार आम्ही, काय संबंध? त्याला निलंबित करा अगोदर, त्या अधिकाऱ्याला निलंबित करा, त्या अधिकाऱ्याला। मी ऐकणार नाही, त्याच 20 साईडला निलंबित करा। विभागीय आयुक्तांनी भरती काढली नाही म्हणजे काय संबंध? विभागीय आयुक्तांनी नाही सर, मी ऐकणार नाही या विषयात, मी ऐकणार नाही सर। भारताच्या संविधानावर गदा आहे। विभागीय आयुक्तांनी भरती काढली नाही म्हणजे काय संबंध आहे? नाही सर, हे ऐकणार नाही। आवाज दाबायला लागले त्या मॅडम, काय संबंध त्या मॅडमचा? काय नाव त्यांचं? आवाज दाबत नाही तुम्ही। काय करायला लागले तुम्ही? आम्ही काय सुपारी टेंडर द्यायला आलो काय एखादं तुम्हाला? मागणी आमची मागणी, तुम्ही आवाज दाबायला लागले तुम्ही, काय संबंध? ऐकणार नाही आम्ही, काय बोलायचं निवेदन देणार नाही ते करतात, त्यांना सांगायचं काम नाही। भाऊ तुम्ही बसा आवाज करायचा ना म्हणजे काय? त्यांच्या कानापर्यंत आवाज गेला पाहिजे, त्यालाही कळलं पाहिजे भारतात लोकशाही आहे म्हणून। मीटिंग चालू आहे म्हणजे आमचं निवेदन घ्या ना मग तुम्ही। त्या माणसाची काय पद्धत आहे बोलायची? आम्ही आतंकवादी आहोत का? आम्ही पाकिस्तानला जाऊन निवेदन द्यायचं का? तो काय म्हणलाय तो माणूस की निवेदन विभागीय आयुक्तांनी भरती काढली नाही म्हणला। विभागीय आयुक्त काय संबंध म्हणला या बाबतीत? विभागीय आयुक्ताचं काय? आम्हाला नको विभागीय आयुक्त, त्यांनी भरती काढली नाही, आमचं निवेदन ते घेणार नसतील। काम करा, परस्पर साहेबांच्या बरोबर जावा, सर इथून सुरुवात असेल सर, तुम्ही पण नोकरीला लागलेत सर। इथून जर सुरुवात असेल ना लोकशाही दाबण्याची, आमचं मरणाला सुद्धा आम्ही तयार आहे सर। काय संबंध सर? हे मॅडम कसं बोलायला लागले? आम्ही काही तर भाजीपाला विकायला आलो का? आवाज दाबायचा म्हणजे काय संबंध सर? हा विषय मी ऐकणार नाही सर। आज मी जाऊन कुठे मारून टाकेल डायरेक्ट, काही संबंध आहे। आज ऐकणार नाही सर। लोकशाही म्हणजे पोरांचं वर्ष उद्ध्वस्त करायचं आणि विभागीय आयुक्तांनी भरती लागली नाही म्हणून सांगायचं। त्या अधिकाऱ्याला निलंबित करा आधी, जी मागणी आहे आमची। रोबोट भरती होणार पगारीवर बस। आता माणसं नोकरीला राहण्याचं नाही, सगळे चायनाकडून गोष्टी केली, रोबोट भरती होणार, सगळ्या माणसांच्या नोकरी लोक संपवून टाकणार, गोळ्या घालायला रोबोट भरणार। आता बाकीचा विषय सगळा सोडा, विभागीय आयुक्तांनी भरती काढली काय संबंध आहे? मला याचं लेखी उत्तर पाहिजे सर, लेखी उत्तर पाहिजे सर मला। मी तुम्हाला किती सहकार्य करतो सर, अतिशय प्रेमाने। उपोषणाचं निवेदन आहे, सगळे पोरं 1 लाख पोरं रस्त्यावर येणार आहे। निवेदन न्यायला गेलं तर तो माणूस विभागीय आयुक्तांनी काढली का? ते नको, आपल्याला वर्ष घ्यायला राहत नाही सर। पाकिस्तानला चला, चला पाकिस्तान सगळे बॉर्डरवर जाऊन बसू तिकडे। साहेब तुम्हाला तरी पटतं का ही गोष्ट? मीटिंग झाल्यावर भेटू हा सामान्य विषय ना सर। सुशिक्षित पोर आहे ना आम्ही, थांबतो ना आम्ही 5 वाजेपर्यंत थांबतो म्हणलं ना, 5 वाजेपर्यंत थांबतो म्हणलं सर।